मुख्यमंत्री आपले कुटुंब नायक त्यांनी महाराष्ट्र आपला कुटुंब समजून त्यांचं संरक्षण केलं असे आदरणीय उद्धव साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ओके छत्र बघा माऊली लावली ना बाबा ओके चला काका काका इकडे तुम्ही इकडे आजी आजी इकडे साईडला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री व आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुटुंब नायक उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना मी खरं तर आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो जनसामान्यांपर्यंत प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत काम करतो असे आमचे सर्वच या ठिकाणचे मंचावर उपस्थित असलेले मुलामुलाचे पदाधिकारी, या शहराच्या माजी महापौर जयश्रीताई महाजन, या शहराचे महानगर प्रमुख शिवसेनेचे शरद भाऊ तायडे, आमच्या महिला महानगर प्रमुख मनीषाताई, निलूताई, जयाताई, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख न्यूज दादा, दीपालीताई, अमित भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले यश सत्ताळे आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, माझे ज्येष्ठ आणि युवक मित्रांनो, खरं तर आता ताईंनी या ठिकाणी त्यांच्या मनोगतातून सांगितलं की शिवसेना हा एक पक्ष नसून हा एक विचार आहे, ही एक संघटना आहे जी सर्वसामान्यांसाठी या समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक रंजलेल्या गाजलेल्या घटकासाठी या ठिकाणी काम करत असलेली एक संघटना आहे। आपण जर बघितलं असेल, जर कुठलं दवाखान्याचं काम असेल तर त्या ठिकाणी सर्वात पहिले धावून जाणारा आमचा शिवसैनिक असतो, कुणाला रक्त लागणार असेल तर त्या ठिकाणी सर्वात पहिले धावून जाणारा आमचा शिवसैनिक असतो। इतकंच नव्हे तर कुठल्या महिला माता भगिनींना, माझ्या युवक मित्रांना, या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जर मदत लागत असेल तर त्यांना निश्चितच त्या ठिकाणी आठवण होते ती आमच्या शिवसेनेची आणि आमच्या शिवसैनिकाची। या ठिकाणी या मागचं मोठं कारण आहे मित्रांनो, माता भगिनींना, खरं तर ज्या वेळेस बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली आणि स्थापना करत असताना बाळासाहेबांनी एक विचार, एक ध्येय या ठिकाणी या शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी बाळकडू पाजत असताना दिलं, आणि ते म्हणजे की आपण समाजाचं देणं लागतो आणि या समाज भावनेतून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। मग त्या ठिकाणी आपल्याला नुसतं राजकारण नव्हे, हा पक्ष नसून, हे राजकारण करण्याचं एक विचार नसून आपण 80% समाजसेवा आणि 20% राजकारण या हेतू भावनेने हा पक्ष संघटनेची स्थापना झाली। आणि निश्चितच आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी विद्यार्थी सेनेपासून काम करत आहोत। आपण या ठिकाणी बसलेल्या सर्वांनाच या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची प्रचिती आहे। आपण ज्या ज्या वेळी आम्हाला हाक दिलेला आहे, निश्चितच आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी साथ देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। मग ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मूलभूत सुविधा असतील, आपल्या विद्यार्थ्यांची फीच्या संदर्भातले विषय असतील, आपल्या ठिकाणी रुग्णांच्या संदर्भातले शुश्रूषा करण्याच्या संदर्भातले विषय असतील, प्रत्येकच ठिकाणी आमचे पदाधिकारी, आमचे शिवसैनिक या ठिकाणी धावून जात असतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचा वसा घेऊन या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख आणि या ठिकाणचे आमचे युवा सेना प्रमुख, आमचे शिवसेना नेते आदित्य साहेब काम करत आहेत। आणि या ठिकाणी ज्या वेळेस उद्धव साहेब या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा आपण सर्वांनी जर पाहिलं असेल तर देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोरोनाने बेहाल झालेले नागरिक होते, कोरोनाने या ठिकाणी पछाडलेले नागरिक होते, त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर काही ठिकाणी या ठिकाणचे कोविड सेंटर बंद करण्यात आले। कोविडच्या आजाराने मयत झालेले रुग्णांचे मयत झालेले प्रेत हे अक्षरशः नदीत फेकून देण्यात आले, काही त्या ठिकाणी बेवारसपणे फेकण्यात आले। परंतु या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला
कुटुंब नायक या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंसारखे मुख्यमंत्री लाभले असल्या कारणाने आपला त्या ठिकाणी कोविडमध्ये ज्यांना यात बाधा झाली त्याचं प्रमाण देखील कमी होतं कोविड झालेल्या रुग्णांचं, आणि या ठिकाणी जे मयत झालेले रुग्ण असतील त्यांचं देखील या ठिकाणी प्रमाण कमी होतं, कारण उद्धव साहेबांनी त्या पद्धतीच्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलेल्या होत्या. इतकंच नव्हे तर या राज्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ उद्धव साहेबांनी घेतली त्याच दिवशी उद्धव साहेबांनी या ठिकाणी जो कोणी शेतकरी म्हणजे आपला जगाचा पोशिंदा बळीराजा त्याला या ठिकाणी सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचं काम या आमच्या उद्धव साहेबांनी घेतलं. इतकंच नव्हे तर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती आणण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. IAS अकॅडमी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उघडण्याचं, गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण गुणवत्तापूर्वक शिक्षण घेता यावं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने IAS अकॅडमी या ठिकाणी उघडली. त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्वक शिक्षण घेऊन IAS झाले. इतकंच नव्हे तर अनेक घटकांसाठी या ठिकाणी उद्धव साहेब आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व माता भगिनी युवक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादातून निश्चितच या ठिकाणी पुढे देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती उद्धव साहेब विराजमान होतील हे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आता आम्हाला याची खात्री झालेली आहे. आम्हाला या ठिकाणी आपण जे आश्वस्त केलंय त्याच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये आशीर्वाद देणार आहे याची देखील आम्हाला खात्री आहे. या ठिकाणी समाजाचं देणं लागतं या हेतुभावनेतून आपण आज या ठिकाणी पावसामध्ये काही आमच्या माता भगिनी असतील, आमचे महिला वर्ग असतील, काही आमचे ज्येष्ठ असतील त्यांना जाण्यासाठी पावसामध्ये भिजतात आणि त्याच्याने ते त्या ठिकाणी भिजू नये म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना आज छत्री वाटप करत आहेत. काही या ठिकाणचे युवक असतील, काही या ठिकाणचे लोक असतील, मजूर असतील त्यांना या ठिकाणी टी-शर्ट वाटप करण्यात येत आहे. आणि याच बरोबरीने युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या कार्यकर्ते, युवा सेनेचे पियुष भाऊ असतील, यांची सर्व टीम असेल यांच्या माध्यमातून आपण जे शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो, शिक्षण क्षेत्रातल्या लोकांसाठी काम करत असतो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शैक्षणिक किटचे दप्तर असतील, पेन्सिल असतील, खोडरबर असतील किंवा जे कोणते शैक्षणिक साहित्य लागतं ते वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. निश्चितच आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.